मोहतेगर धरणाच्या संदर्भात आपणा सर्व या परिसरातील लोकांना कल्पना आहे। 1995 साठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला मला आमदार म्हणून संधी दिली त्यावेळेला या धरणाची मुहूर्तमेढ लोळली आणि 6500 म्हणजे जवळजवळ 13000 एकर क्षेत्राला शेतीचं पाणी देण्याच्या संदर्भात महत्त्वाकांक्षी धोरण आपण आखलं। 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 90% धरणाचं काम पूर्ण केलं। दुर्दैवानं खरं म्हणजे नंतरच्या आलेल्या सरकारने किंवा नंतरच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्यामुळे गेली 25 वर्ष शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी नेण्याच्या संदर्भात जे महत्त्वाकांक्षी धोरण होतं दुर्दैवानं राबवलं गेलं नाही। आणि म्हणून ज्यावेळेला 1919 साली आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला परत एकदा आपण कॅनॉलच्या संदर्भात नवीन प्रशासकीय मान्यता घेऊन त्याला मान्यता दिली, परंतु 2.5 वर्षानंतर उद्धवसाहेब गेल्यानंतर परत एकदा काम ठप्प झालेलं आहे। म्हणून मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा शब्द देतोय की आता उद्धवसाहेब ठाकरे यांनी अमितदादा कदम यांना उमेदवारी दिलेली आहे। मला खात्री आहे ते प्रचंड बहुमताने विजय होणार आहेत आणि हे विजय झाल्यानंतर जे पाणी या धरणाच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाण्याचं जे काम राहिलेलं आहे ते 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं मी अमितदादांच्या वतीने अभिवचन देतो। आणि उद्धवसाहेब ठाकरेंना हा सर्व विषय माहिती आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे, येत्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे ते आदरणीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माननीय अमितदादा कदम यांच्या मशाल या चिन्हावरती आपण प्रचंड मतानं विजय करा आणि 2025 सालापर्यंत शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचं काम आपण पूर्ण करूया असं अभिवचन देतो आणि थांबतो।